श्री स्वामी समर्थ. आपण नेहमी असं ऐकतो, की मंत्र, स्तोत्र आपण सिद्ध केले पाहिजेत. पण आपण ते कसे केले पाहिजेत? ते किती केल्यानंतर होतात? काय? याची थोडीशी आपण साध्यात सोप्या पद्धतीने आपण माहिती घेणार आहोत. तर मंत्र जप सिद्ध करणे म्हणजे एखाद्या विशिष्ट मंत्राची देवता किंवा त्यातील शक्ती जागृत करून ती आत्मसात करणे होय. या प्रक्रियेत योग्य गुरूंकडून दीक्षा घेऊन ठरलेल्या संख्येत नियमाने आणि श्रद्धेने जप केला जातो. यामुळे साधकाची एकाग्रता वाढते आणि मनातील इच्छा पूर्ण होऊन कार्यसिद्धीस जाते. सातत्य आणि नियमानं ते श्रद्धेनं केलं पाहिजे. हा एक नियम महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. मंत्रसिद्धीच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे आता खालीलप्रमाणे आहेत. तर गुरुदीक्षा. योग्य गुरूंकडून मंत्रांची दीक्षा आणि साधना विधी जाणून घेणे उत्तम मानले जाते. गुरूंचा मंत्र आपल्याला कानात ज्याने गुरु केलेला असेल त्याने कानात मंत्र दिला जातो आणि त्याने तो कुणालाही सांगायचा नसतो. तर त्याने तो रोज सिद्ध करायचा असतो. रोज त्याची उपासना करायची असते. असं कोणी करत असेल तर अवश्य ते जसं गुरूंनी सांगितलं तसं करत असतात आणि अवश्य करावं. आणि संकल्पयुक्त आता आपण जे करतो ना सेवा बऱ्याचदा आपण संकल्पयुक्त स्वामींसमोर संकल्प करतो आणि तशी सेवा करतो. तर तर ही पद्धत. तर मंत्र सिद्ध करण्यापूर्वी विशिष्ट संख्येचा आणि कालावधीचा संकल्प करणे आवश्यक असते. जे आपण नेहमी करतो. नियम आणि शिस्त हे पण आपण करतो. म्हणजे रोज एकाच वेळी पवित्र ठिकाणी आणि ठराविक आसनावर बसून जप करावा. आणि पुढचा नियम आहे जागृती. जेव्हा मंत्रांचे वारंवार उच्चारण होते केले जातात, तेव्हा त्यातील ध्वनी लहरींमधून ऊर्जा निर्माण होऊन साधकाचा त्या शक्तीशी तादात्म्य भाव निर्माण होतो. म्हणजे आपण एकरूप होतो ना. तर जेव्हा मंत्र पूर्णपणे साधकाच्या स्मरणात आणि कृतीत उतरतो, तेव्हा त्याला मंत्रसिद्धी प्राप्त झाली असे मानले जाते. आता ऋषीमुनींचे मंत्रसिद्ध कसे होतो ते माहितीच आहे, की त्यांनी एखादा शब्द साधा जरी उच्चारला तर ती घटना तशी घडायची. पुण्य मिळणं किंवा अ, एखाद्याला शाप मिळणं, त्याचा उशाप होणं हे आपण पुराणामध्ये ऐकलेलं आहे. तर आपल्या बाबतीत तसं घडतं का? तर नाही. का घडत नाही? एखाद्याच्या वाचासिद्धी असते, अवश्य असतेच. का तर त्याचे मंत्र तेवढे सिद्ध झालेले आहे. त्याचं पूर्वकर्म आहे तेवढं, त्याचं कर्म आहे. त्याच्या गाठीला संचितच तेवढं पुण्याचं आहे, की त्याची वाचासिद्धी झालेली आहे त्या व्यक्तीची, असं आहे. तर आपण सगळ्या सेवा प्रपंचासाठी करतो आणि त्यातून कसं ना आपल्याला ठीक आहे, जे काय असेल ते असेल. तर हे थोडंसं मला सांगायचं होतं, की आपल्याला ही थोडीशी छोटीशीच माहिती माहिती पाहिजे पण. फक्त मंत्र सिद्ध करणं म्हणजे काय? हे सतत आपण ऐकत असतो. पण हे किती पद्धतीनं होतं आणि ते आपण कोणत्या पद्धतीनं आपण ह्या 4 नियमामध्ये आपण कोणत्या पद्धतीनं करतो हे आपल्याला कळलं पाहिजे. यासाठी ही थोडीशी पार्श्वभूमी सांगितलेली आहे. कोणतेही मंत्र, स्तोत्र नित्यपठनाने सिद्ध व्हायला लागतात. त्याचे कवच आपल्या भोवती निर्माण व्हायला लागते. त्याचा अर्थ असा नसतो की कोणी अमर होईल वगैरे. तर ईश्वरी कृपा, त्याचा सहवास होतो, दृष्टांत होतात, प्रापंचिक अनुभव, आध्यात्मिक अनुभूती येऊ लागतात. आता अनुभव आणि अनुभूती यामध्ये फरक असतो बरं का. आपण सहज म्हणतो, की मला हा अनुभव आला म्हणजे प्रपंचाची एखादी गोष्ट सुटली, की हा अनुभव आला. अनुभव हा छोटा असतो आणि अनुभूती ही मोठी असते. अनुभूती ही नेहमी आध्यात्मिक असते. त्याला वर्णन नसतं. सातत्याने आणि अखंड नामस्मरणाने अनुभूती येऊ लागतात. म्हणजे ही आध्यात्मिक अनुभूती. मी या ठिकाणी आध्यात्मिक अनुभूती या दृष्टीने म्हणते. कारण आपण फक्त अनुभवाचा विचार करतो, की मी अमुक केलं आणि माझं तमुक झालं. इथंच आपलं एक चौकटीत असतं आपलं नेहमी. पण अनुभूतीकडे जाण्याचाही प्रवास आपण केला पाहिजेत. आणि त्याचाही शोध घेतला पाहिजेत, की आज हे मला झालंय ते माझ्या बाबतीत काय झालंय? हे असं प्रत्येक दृष्टांतातून आपल्याला कळलं पाहिजे. आणि आपण तितका संवाद सतत साधला पाहिजे गुरूंशी. हे सगळं चालत असताना आपण तीही पायरी चालली पाहिजे. आपण विसरता कामा नये. तर आध्यात्मिक आणि भक्ती मार्गातून सेवा करत असल्यामुळं सतत तो एक विचार असला पाहिजे. माझा असतो. सगळ्यांचा असावा असं वाटतं मला पण. त्यासाठी हा प्रयत्न. भविष्यातील चांगल्या वाईट कल्पनांची स्वामी आपल्याला कल्पना द्यायला लागतात बरं का. होतं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं हे, की एखादी गोष्ट चुकीची होणार आहे, तर आपल्याला स्वामी सुचवतात त्या पद्धतीनं. तर आपण सतत जागरूक राहिलं पाहिजे. तर हे नामजपाने, हे नामजप सतत सिद्ध व्हायला लागतात ना, त्यावेळेस काय होतं हे आपण थोडक्यात सांगतोय. नामजप करत
राहायचा सतत. त्यांच्याशी संवाद साधत राहायचा. मी हेच बोलत होते आता. तर मी एका ठिकाणी असं वाचलं होतं, ते मी इथे लिहिलेलं आहे, की 700 पेक्षा जास्त मंत्र, स्तोत्र हळू व्हायला लागतात ना, तर त्यावेळेस ते सिद्धतेकडे जायला लागतात. तर स्वामींचा 1.25 जपाचा हा पहिला टप्पा असतो आणि त्यानंतर हळू बदल व्हायला लागतात. मग आपले पूर्वकर्म दोष दूर होऊ लागतात. म्हणून नेहमी असं सांगणं असतं, की जास्तीत जास्त गुरूंच्या नामाचा असा आपण ध्यास घ्यावा, अखंड नामजप करावं, म्हणून असं म्हणलं जातं. कोणत्याही समस्या असोत, जास्तीत जास्त जपसेवा करावी. गुरुनामाच्या जपानेच कर्म प्रारब्ध हलकं होऊ लागतं आणि बदलू लागतं. विधिलिखित हे बदलवतात स्वामी असं आपण नेहमी ऐकलेलं आहे. पण त्यासाठी आपलं कर्म तेवढं लागतं. जपसेवेचे ते सिद्ध होण्याचे टप्पे असतात आणि एक टप्पा होत असेल तेव्हा आपोआप त्या पद्धतीने जीवनात बदल होऊ लागतात. हे टप्पे फक्त गुरुच जाणतो. कारण आपला पूर्वकर्म प्रवास हा गुरुच जाणतो. त्यामुळे सगळ्या द्वारा त्याच्या हाती देऊन आपण नाम घेत राहायचं. त्यांच्यावर सगळं सोपवून द्यायचं. शेष ते पाहून घेतील. प्रारब्धानुसार स्वामी ते टप्पे पूर्ण करून घेतातच. कोणाला लगेच अनुभूती येते. थोडे दिवस सेवा असते सुरू आणि लगेच अनुभूती येते. काही जणांना वर्ष-वर्ष येत नाही, असं आपण म्हणलं जातं. आपलं ढोबळ एक आपलं असतं. पण गुरूंना सगळं माहिती असतं. ईश्वराला सगळं माहिती असतं. त्यामुळं आपण चित्रगुप्त होत बसायचं नाही कधीच, की त्याचं झालं, ह्याचं नाही झालं, त्याचं नाही झालं. हे आपल्याला कोणी वर्गवारी करायला तिथं ठेवलेलं नसतं. त्यामुळं आपण आपलं कर्म करत राहायचं फक्त. बाकीचं स्वामी पाहून घेतील ना, कुणाचं काय करायचं, कुणाचं काय नाही केलं आणि एखाद्याचं काही नाही झालं, तर त्यानं खूप पाप केलेत. असं नसतं मग असं सरळ-सरळ म्हणजे लोकांना वाटतं, त्या दृष्टीने पाहायला जातात लोकं. असा विचार नाही करायचा खरंच. कारण की आपण गुरुमार्गात आहोत म्हणल्यानंतर आपण असा कुणाच्याही बाबतीत विचार करणं चुकीचं आहे. आणि जे काय असेल ते स्वामी पाहून घेतील. जर आपल्याला गुरूंच्या सानिध्यात येऊन जर आपल्याला पूर्वकर्म काय असतात आणि त्याचं स्वामी काय करतात, गुरु काय करतो, हे जर आपल्याला कळत नसेल, तर मग आपला असण्याचा अर्थच काय तिथं ना? मग आपण फक्त फल फलप्राप्तीसाठी गेलोत का? तर आपल्याला गुरु कळलाच नाही, असं होतं. असो. तर काही महत्त्वाच्या सेवा सांगते मी जपाच्यासाठीच्या. जटिल कार्य अडली असतील, विशेषतः विवाहाची, संततीची कार्य अडली असतील, तर घरात सतत कोर्ट कचऱ्या किंवा इतर संकटे येत असतील, तर अशा घरातील व्यक्तींनी किंवा घरातील जे सेवा करतात त्या व्यक्तींनी मिळून, सर्वांनी मिळून किंवा जे कोणी 1-2 जण करतात काही जण, तर तसं मिळूनही तुम्ही सेवा करू शकता. तर स्वामींचा 6 लाख जपाचा संकल्प करायचा. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी जप 6 लाख करायचा. आपण आज केलं तर ते कॅलेंडरवर लिहून ठेवायचं किंवा तुम्ही एखादी वही करू शकता. अडचण येते, सुतक येतं, विटाळ येतं त्यावेळेस नाही धरायचं. आणि ह्या सेवेदरम्यान मांसाहार नाही करायचा. जर तुम्ही करत असाल तर तो नाही करायचा. परान्न वगैरे नाही घ्यायचं. आपल्या घरचंच खायचं. हे नेहमीचे नियम तर आपल्याला माहितीच आहेत. तर अशा पद्धतीने काही पूजा मांडायची वगैरे गरज नाही. आपण रोज पूजा करतच असतो. असं काही नाही. फक्त आपली जपाची सेवा करायची. आणि स्वामी सर्व मार्ग मोकळे करतील. हे तुम्ही जर 6 लाख जप जर सेवेचा हळू टप्पे जर होत गेले ना, तर खरंच खूप मोठे-मोठे प्रश्न आपोआप सुटायला लागतात. घरामध्ये जे काही गोष्टी आणलेल्या आहेत, घरात वास्तुदोष असतो, तर ते हळू-हळू नामजपाने त्या बदल व्हायला लागतात. सेवा कोणीही करो, ते लागू तर त्या घरातल्यांनाच होणार असतं. आणि सर्वात महत्त्वाची पितृदोषामुळे किंवा वास्तुदोषामुळे बऱ्याच वेळेला बरीच कामं ह्याचमुळे अडतात. बरेच गोष्टी कार्य होत नाही. तर 6 लाख स्वामींचा जप आणि 6 लाख गायत्री मंत्राचा जप किमान 6 महिने किंवा जास्तीत जास्त 1 वर्षामध्ये हा जप करायचा. घरातल्या सर्वांनी किंवा जे सेवा करतात त्यांनी मिळून केला तरी चालेल किंवा कुणी एखादी व्यक्ती करत असते त्यांनी मिळून केला तरी चालेल. तुम्हाला जसं जमेल तुम्ही तसं करू शकता ह्या सेवेचा संकल्प आणि खरंच खूप अनुभव आहेत. खूप जणांना ह्या सेवेचे अनुभव आलेले आहेत. अनुभव मी परत एकदा म्हणते, की अनुभव आलेले आहेत आणि अनुभव नक्की येतातच. तुम्ही प्रापंचिक गोष्टीसाठी आपण संकल्प करतो आणि त्याचे अनुभव येतातच. आध्यात्मिक अनुभूती हवी असेल तर साठी मात्र कोणता संकल्प करण्याची गरज नाहीये. फक्त सतत संवाद स्वामींशी ठेवावा लागतो एवढंच. आणि आध्यात्मिक अनुभूती मला मिळावी हे सुद्धा माझं एक अ, प्रत्येक भक्ताचं मी असं मी स्वतःसाठी म्हणत नाहीये, की मी भक्त म्हणून माझी ती एक लालसा असली पाहिजे, की मला अनुभूती ती मिळली पाहिजे, की अ, स्वामींकडे पाहिलं, की त्यांच्या चरणाशी पाहिलं, की मला ते एक काहीतरी जाणवलं पाहिजे, की प्रत्येकाची एक अनुभूती असली पाहिजे आणि त्याची ओढ आपल्याला लागली पाहिजे. ह्या अनुभवासोबतच अनुभूतीचीही ओढ आपल्याला लागावी
असं नेहमी एक भक्ती मार्गातून सेवा करते म्हणून मला नेहमी वाटतं. आणि कर्मकांड करताना सुद्धा, ही कृती करताना प्रत्येक गोष्टीची कृती एखादी फलप्राप्ती ठेवून आपण करतोय ना, तर त्यावेळेस नक्कीच ती भक्ती मार्गातून करा आणि त्याचा आनंद वेगळा असतो. अनुभव घेऊन बघा, अनुभूती नक्की येईल. धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.